The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। किच्छो मनो सपटिलाभो किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्मसवनं किच्छो बुद्धानं पादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सोलापूर जिल्ह्यातील तालुका माढा येथील बावी या छोट्याशा गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या श्रद्धावंत धम्म उपासिका वंदना गाडे आई आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी आईंच्या कालकथित सुपुत्र तुषार गाडे ह्याच्या स्मृतीप्रित्यर्थ परित्राण बुद्ध पूजा आणि जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। 16 एप्रिल 2025 रोजी तुषारचा अपघाती तारुण्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात धम्माची देशना श्रवण करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं इथे या ऐतिहासिक छोट्याशा बावी गावामध्ये आयोजन केलेलं आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, संपूर्ण श्रद्धावंत गाडे परिवार ज्यांच्या माध्यमातून आम्ही पंढरपुरामध्ये फिरलो आणि इथेही आलो, असे श्रद्धावंत धम्म उपासक मनोजजी सावंत आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी इथे जमलेले सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे अनमोल उपदेशाला श्रवण करावे, ग्रहण करावे। आम्ही या बावीमध्ये पहिल्यांदाच आलो, खरं तर आम्हाला आनंदही होतो आहे, कारण हे तुमचं गाव छोटस जरी असेल तरी मात्र ऐतिहासिक आहे। कारण तुमच्या गावाला हे तुमचं गाव बावी तालुका माढा जिल्हा सोलापूर हे एका महामानवाच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेलं आहे। जेव्हा आईला आम्ही विचारत होतो, त्यांच्या इथे बसलेल्या आई, त्यांच्या आईने महामानवाची सेवा केली, महामातेची रमाईची सेवा केली। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सांगितलं रमाईच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यामुळे हवा पालट करण्यासाठी तुम्ही कुठेतरी मुंबईच्या बाहेर घेऊन त्यांना जावं, म्हणून बाबासाहेबांनी इथे बावीमध्ये राहून त्या कोठारीच्या मळ्यावरती बंगल्यावरती बाबासाहेब जवळपास 5-6 महिने राहिले असं आम्ही ऐकलंय। सोलापूरमध्ये सुद्धा बाबासाहेब राहिले, इकडे कुर्डला सुद्धा कुर्डवाडीला सुद्धा
किंवा उद्या आपला 10 मे 1924 ला आपल्या सोलापूर जिल्ह्यातीलच बार्शी येथे 100 वर्षांपूर्वी, म्हणजे काल यापूर्वी 2024 गेला, आता हे 2025 आहे, म्हणजे मागच्या 2024 ला 10 मे ला बाबासाहेब आंबेडकरांची एक बहिष्कृत सभा मला वाटतं काहीतरी बार्शीला संपन्न झाली होती. त्याची शतकपूर्ती आहे बघा, त्याचा उद्या कार्यक्रम आहेच बार्शीला. तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे सोलापूर जिल्हा आहे, जिल्ह्यातील हे 22 गाव आहे. आम्हाला फार आनंद झाला की 5 एकर जागा बाबासाहेबांना इथे दान भेटली होती. बाबासाहेबांनी तिथे 2-4 रूमा बांधून तिथे त्यांनी वास्तव्य केलं. दिवसभर सोलापूरला कामकाज करून पुन्हा सायंकाळी या बावीमध्ये येत होते. चावडीवरती सर्व जाती धर्माचे लोक बसायचे, तर बाबासाहेबही त्यांच्यामध्ये जाऊन बसायचे. हुरडा खाण्याचा कार्यक्रम वगैरे वगैरे काय काय आवडायचं हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा फार आनंद झाला बघा या गावामध्ये येऊन. आणि त्यामुळे एकतर एकीकडे आनंदही आहे आणि दुसरीकडे तुषारच्या जाण्याचं परिवाराला दुःखही आहे. आणि त्या दुःखामध्येच आमच्या गाडे आई गेल्या काही वर्षांपासून आमच्या संपर्कामध्ये आहेत. बुद्धगयेचा मला वाटतं 2023 चा काहीतरी तो टूर होता आणि 2023च्या धम्म सहलीमध्ये बुद्धगयेच्या तुषार स्वतः होता आणि गाडे आई होत्या, त्यांचा परिवार होता. परंतु या 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये 16 एप्रिल 2025 ला पहाटे अपघाती तुषारचा मृत्यू झाला. ऐन तारुण्यामध्ये एकुलता एक असा मुलगा आईचा गाडे परिवारातला निघून गेला आणि त्याचं जे दुःख आहे निश्चितच ते शब्दांमध्ये आपण वर्णन करू शकत नाही. एखाद्या आईला एखादा तरुण मुलगा जाण्याचं काय दुःख आहे हे ती आईच फक्त त्याला फील करू शकते. आणि म्हणून अतीव वेदना दुःखाच्या आईला होत होत्या. त्या बऱ्याचदा आम्हाला औरंगाबादेत भेटण्यासाठी देखील आल्या, त्यांच्या भावांसोबत परिवारासोबत. आणि त्या बऱ्याचदा आम्हाला रिक्वेस्ट करत होता त्यांचा परिवार की एकदा गावी या, पूजा वंदना घ्यायची आहे, धम्मदेसना श्रवण करायची आहे. तसं तर चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तुमचा परिवार आणि तुमच्यामध्ये बसलेले श्रद्धावंत उपासक उपासिका देखील सातत्याने धम्मदेसना श्रवण करतात. परंतु या निमित्ताने आम्ही इथे आलो तेव्हा बघा आम्हाला आता सांगण्यात आलं, घरामध्ये आई परिचय करून देत होत्या, तर एका आईचे तर 2 मुलं गेले. एक मुलगा 10 वर्षांपूर्वी गेला आणि मला वाटतं 2-3 महिन्यांपूर्वी एक आता दुसरा मुलगा गेला. कुणाचा भाऊ गेला, कुणाचे वडील गेले बघा. असे 2-4 केसेस आम्हाला सांगितले आणि ते डोळे भरून त्यांचे आले सांगताना. निश्चितच परिवाराचं जाणं हे मोठं दुःखदायी आहे. आणि विशेषतः घरातून कोणीतरी तारुण्यामध्ये निघून जाते, कुणाचे वडील जातील, कुणाचा पती जाते तारुण्यामध्ये, किंवा कुणाचा मुलगा जाते, कुणाचे दोन्ही मुलं जातात, त्याचं दुःख भयंकर असते बघा. बाकीचे लोक तेवढं सांत्वन करू शकतात, परंतु त्या दुःखाला मात्र ते घेऊ शकत नाहीत, झेलू शकत नाहीत. आणि त्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम मात्र भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी केलेलं आहे. अनेकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पटाचारा सांगितलेली आहे, शिकवलेली आहे बघा. तुम्ही ऐकलं असेल पटाचारे बद्दल. भगवंताच्या काळामध्ये होऊन गेलेले कॅरेक्टर आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे पटाचाराची कहाणी. आमच्या पुण्याच्या आई आपणास माहित असेल तर त्या आईचा पण एकुलता एक मुलगा आपल्या मृत्युमुखी पडला बघा. आणि त्या आईने सुद्धा आपले प्रवचन, भगवंताची वाणी ऐकली, उपदेश ऐकले आणि त्याही सुद्धा आता पूर्ववत जीवन जगत आहेत. आईलाही आम्ही नेहमी सांगितलं, कारण भगवंताचा उपदेश आहे. मृत्यू हा नैसर्गिक आहे बघा. तुम्ही प्रत्येक जण मरणार आहोत, फक्त विषय एवढाच असतो की आपण त्याचं स्मरण करत नाही. आणि मग अचानकपणे जेव्हा आपल्या समोर मृत्यू उभा राहतो तेव्हा आपण त्याला स्वीकारू शकत नाही, कारण कधी असा विचारच केलेला नसतो. आपण एकदम बेदखल त्या मृत्यूकडे पाहत असतो, बेसावधपणे मृत्यूकडे पाहत असतो की मला जणू काही येणारच नाही. आपण इतरांसाठी जरी स्मशानात जातो, परंतु तिथे मात्र असा विचार आपल्याला शिवत नाही की उद्या मीही जाणार आहे एक दिवस. कारण मृत्यूचा विचार मनात येणे हे सुद्धा मोठं दुःखदायी आहे. आणि त्यामुळे भगवंताने मात्र त्या काळामध्ये पटाचाराला उपदेश करताना सांगितलं, ज्या पटाचारेचा एक आत्ता जन्मलेला मुलगा पक्षी घेऊन जातो, 1-2 वर्षापूर्वीचा झालेला मुलगा पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातो, तिचा पती सर्पदंशाने तिच्या समोरच तोंडातून फेस येऊन खाली पडतो, तडपू तडपू मरतो. जेव्हा ती वेडी पिसी पटाचारा माहेरी जाते, पोहोचते त्या पावसाच्या पाण्यामध्ये, जेव्हा माहेरच्या म्हणजे गावाच्या बाहेरच स्मशानामध्ये जेव्हा 2-3 सरण जळत असतात, तेव्हा तिला सांगितले जाते की घर अंगावर कोसळून रात्री तुझी आई वडील तुझ्या भावाचा मृत्यू झाला आणि आताच आम्ही अग्नी डाग दिला बघा.
याचं दुःख किती त्या पटाचार्याला. आता बघा, काल परवाची घटना आहे कर्नाटकमध्ये, तुमच्या जवळच कर्नाटक आहे. त्या कर्नाटकमध्ये बसचा कंटेनरचा ऍक्सिडेंट झाला बघा. 17-18 लोक जळून खाक झाले बघा. कोणी त्याला वाचू पण शकलं नाही बघा. असा ऍक्सिडेंट झाला बघा. भयंकर अपघात होता. तो रोज वर्तमानपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनल वरती बातम्या पाहतो. कुठे कुणाचा अपघात, तर कुठे कोण मरते, तर कोणी कुणाला मारते बघा. अशा घटना घडत असतात. भगवंताचं वचन आहे की बघा, जीवनाकडे आपण पाहताना आता मी जी गाथा म्हणालो, किच्छो मनुसपटी लाभो, किच्छं मच्चान जीवितं, किच्छं सद्धम्म सवनं, किच्छो बुद्धानुपादो. भगवंताला सांगितलं किच्छो म्हणजे कठीण. किच्छो म्हणजे काय? पाली शब्द आहे. किच्छो म्हणजे काय आहे? कठीण. किच्छं किच्छो मनुसपटी लाभो. भगवंताला विचारलं कठीण काय आहे या जगामध्ये, तर भगवान म्हणाले मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण आहे. काय भगवंताचं वचन आहे? मनुष्य जन्म प्राप्त होणं. किडे मुंग्या छोटे मोठे काय जीव आहेत की नाही, हे असंख्य असतात बघा. मुंगे किड्यांची संख्या जास्त की माणसांची जास्त? कोणाची? आपल्याला जरी कधी कधी वाटत असेल माणसांकडे पाहून लय वाढले माणसं, पण ऍक्च्युअल मध्ये हकीकत मध्ये किडे मुंग्या जास्तच आहे जगामध्ये बघा. आणि त्यामुळे भगवंत म्हणाले की 31 भूमींपैकी सर्वश्रेष्ठ भूमी जी आहे मनुष्य भूमी आहे. आणि त्यामुळे मनुष्य जन्म प्राप्त होणं हे कठीण आहे. म्हणून किच्छो मनुष्य पटिलाभो. पटिलाभो म्हणजे प्रतिलाभ होणं, उत्पन्न होणं, पुन्हा या भवचक्रामध्ये मनुष्य म्हणून जन्माला येणं हे कठीण आहे. हे भगवंताचं वचन आहे बघा. किच्छो मनुष्य पटिलाभो. त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात या धम्मपदाच्या गाथेमध्ये? किच्छं मच्चान जीवितं. किच्छं म्हणजे कठीण, मच्चानं मरणाराचे, मच्चानं जीवितं जिवंत राहणे. मरणाऱ्यांचं जिवंत राहणे हे कठीण आहे. म्हणजे समजा माझ्या वाट्याला मृत्यू समजा येणार, जेव्हा कधी येणार आहे, मरणार ना तुम्ही मी प्रत्येक जण. कोणाला वाटते बा हे मरणार आहे म्हणते हे बरं नाही, असं ऐकणं हे बरं नाही ना, म्हणणं हे बरं नाही. तर आपण म्हणलो काय नाही म्हणलो काय फरक पडते म्हणता का काय? समजा रोज मी म्हणत असेल मला 100 वर्ष आयुष्य लाभू दे, मला 100 वर्ष आयुष्य लाभणार, 150 वर्ष आयुष्याला काय ढेकळाच लागेल? 150 वर्ष आयुष्य लाभते काय? आणि कोणी मरणार, समजा मरणार आहे असं नाही म्हणत म्हणून त्याला जास्त लाभते. आणि कोणी मरणार आहे म्हणलं म्हणजे काय उद्याच मरते ना आजच मरते, असं गणित आहे का काही? असं काही गणित नाही आहे. निसर्ग नियमानुसार, कर्म धर्म संयोगानुसार जेव्हा ज्याला कुठे जिथे कुठे जसा कसा मृत्यू येणार असेल त्याला कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल याची खात्री नाही आहे. आहे खात्री? मरणाची खात्री नाहीये, गॅरंटी नाहीये. असं आपण निश्चित सांगू शकत नाही की 2050 मध्ये सोमवारी सकाळी 9:05 मी मरणार आहे. सांगू शकता का बापा? कसं काय सांगा? असंही होईल. सांगितलं तरी जाऊ का आपण त्याच दिवशी? त्याच्या अगोदर हे बटन दबू शकते, नाही तर त्याच्यानंतर राहू शकतो आपण. जर समजा हे व्यवस्थित असेल, शरीर व्यवस्थित असेल, आपले कर्म व्यवस्थित असतील, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील, शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपलं सुव्यवस्थित असेल, धम्माचं बल जर आपल्या बरोबर असेल, कुशल कर्म जर आपले असतील, तर निश्चितपणे आपल्याला आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर कमजोर असतील, शरीर कमजोर असेल, मन कमजोर असेल, अकुशल कर्म जास्त असतील, ह्या सगळ्या गोष्टी, तर आपण लवकरही जाऊ शकतो. जसं की कधी कधी आईच्या गर्भात असलेलं बाळ तेही मरते की नाही? तुम्ही संसारिक आहात बघा. 1 महिन्याचा मासाचा गोळा, 2 महिन्याचा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचा मासाचा गोळा जरी असेल तर आईच्या गर्भात कधी कधी ते मरते बघा. बरोबर? कधी कधी जन्माला आलेलं बाळ थोड्या वेळातच मरते. कधी कधी एखाद्या आठवड्यात, कधी 15 मरते, तर कधी 1 महिन्यात मरते, तर कधी 6 महिन्यात मरते, तर कधी वर्षातही मरते. कधी चालायला लागलेलं बाळ मरू शकते, कधी बोलायला लागलेलं बाळ मरू शकते, कधी 1लीचं, 2रीचं, 3रीचं, 4थीचं, 5वीचं बाळही मरू शकते बघा. आपण म्हणलो काय, नाही म्हणलो काय, परंतु जर मृत्यू येणार असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. हवेत राहणारा असेल कोणी, पाण्यात राहणारा असेल कोणी, कोणी लय मोठ्या बंगल्यात राहणारा असेल, तर आपण तरी सुद्धा मृत्यूला थांबवू शकत नाही बघा. थांबवू शकतो? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, 60-65 वर्षच मिळाले त्यांना आयुष्य आणि गेले बघा बाबासाहेब. किती मोठं काम केलं बाबासाहेबांनी. या देशाचं संविधान लिहिलं, आपल्या ज्या लोकांना
बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्यांना बुद्ध धम्माची तोंड ओळख व्हावी, बेसिक नॉलेज त्यांना बुद्ध धम्माचं कळावं मिळावं म्हणून बुद्ध धम्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी, संविधान लिहिलं बाबासाहेबांनी आणि मरमर राबले बाबासाहेब, झिजले खपले, त्यांचे 4 लेकरं गेले बघा. गंगाधर गेला अगदी लहान असताना, रमेश गेला अगदी लहान असताना, राजरत्न गेला अगदी लहान असताना, इंदू नावाची मुलगी झाली, ती इंदू नावाची मुलगी पण गेली. तुमच्या गावात यशवंत लहान असताना आलेला आहे नाही का? आई सांगत होती माझी आई आणि यशवंत सोबत खेळायचे, सोबत जेवण करायचे वगैरे वगैरे. ही आठवण आहे तुमच्या गावाला बघा, फार फार मोठी आठवण आहे तुमच्या गावासाठी की बाबासाहेब खरंच या गावामध्ये राहिले. पण सांगतोय यासाठी बाबासाहेब राहिले का जिवंत? भगवान बुद्ध 80 वर्ष जगले बघा. किती? 80 वर्षाचं आयुष्य होतं भगवंताला. शरीराचं आयुष्य किती होतं? 80 वर्षाचं आयुष्य होतं. भगवान ते थांबले का? कोणते संत महापुरुष तुमच्या पंढरपुरामध्ये या पांडुरंगाचं मंदिर म्हणतात आता, ऍक्च्युली ते बुद्ध विहार होतं. आम्ही सकाळी जाणार होतो, आमचे मनोज सावंत साहेब इथे आहेत बघा, त्यांनी पंढरपूर फिरवलं आम्हाला. आम्ही फार 15-20 वर्षापूर्वी एकदा आलो होतो, तेव्हा मंदिरात आम्ही गेलो होतो, कारण वाचण्यात आलं होतं की हे पण एक बुद्ध विहार होतं प्राचीन काळातलं. जसं महाबोधी विहाराचं चित्र जर तुम्ही पाहिलं, महाबोधी विहाराचं चित्र पाहिलं का तुम्ही? महाबोधी विहार पाहिलं तर महाबोधी विहाराचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचं जे प्लॅन आहे बनवण्याचं बांधकाम जे आहे, हे सिमिलर आहे बघा. तुम्ही पाहिलं सिमिलर आहे बघा. तर भगवान बुद्धाचे विहार हे होतं असा उल्लेख आहे. बाबासाहेब सुद्धा याच्यासाठीचे कागदपत्र जमा करत होते, हेही मी वाचलेलं आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये राजकारण आणि सत्ताकारणाची उलथापालथ झाली, स्थित्यांतर आली आणि गेले, आणि त्याच्यामध्ये मग हे ज्यांची सत्ता त्यांचा देश हे सूत्र म्हणजे ठरलेलं आहे. आणि त्यानुसार मग मी सकाळी आम्ही गेलो. विशेषतः आम्हाला आनंद याचा झाला की आपल्या पंढरपुरामध्येच एक ते तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच नगरपालिकेने 10 एकर जागा बुद्धभूमीसाठी म्हणून सोडलेली आहे, राखीव सोडलेली आहे. तिथे भविष्यामध्ये निश्चितच पंढरपूरमध्ये एक मोठं महाविहार मॉनेस्ट्रीचं निर्माण होईल. आम्ही जे श्रद्धावंत उपासक उपासिका आल्या होत्या त्यांना सांगितलं तिथे की आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. एक धम्मगुरू म्हणून तुम्हाला जे काही पाहिजे आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हा जो काही परिसर आहे, बौद्ध भिक्खूंची इकडे कमतरता आहे. आणि जर श्रद्धावंत लोक सपोर्ट करणारे मिळाले, धम्माचं आचरण प्युअरली करणारे जर मिळाले, तर याही प्रदेशात येऊन आम्ही भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं कार्य करू आणि करून दाखवू. कारण या चिवरामध्ये मोठी पावर आहे, कारण हे चिवर भगवान बुद्धांनी दिलेलं आहे, ही अर्हताची ध्वजा आहे. आणि म्हणून त्या बुद्ध भूमीला, त्या जागेवरती गेलो आम्ही. तिथे श्रीलंकेचा बोधिवृक्ष लावलेला आहे. आम्हाला तिथे अतिव आनंद झाला. तिथून गेलो आम्ही एका ऐतिहासिक आणि अत्यंत प्रेरणादायी ठिकाणी. तुमच्या पंढरपुरात विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही. कोणत्या ठिकाणी गेलो तर जवळपास मला वाटतं 1920 ला संत असलेल्या गाडगे महाराजांनी, गाडगे बाबांनी इथे हरिजन लोकांसाठी, तेव्हा त्या काळातल्या हरिजन लोकांसाठी म्हणून एका धर्मशाळेला बांधलं होतं. तिथं लिहिलं बघा कोणसिलेवरती 10,000 रुपये खर्च आला वगैरे वगैरे, कोण 5,000 रुपये देणगी दिली. त्या काळात 1920 ची गोष्ट आहे बघा. आणि 10,000 रुपये खर्च करून त्या धर्मशाळेला बांधलं. कारण पंढरपूरला त्या काळातही लोक यायचे, आताही लोक येतात. तर लोकांची हेळसांड होऊ नये, त्यांची राहण्याची सोय व्हावी उत्तम पद्धतीनं, म्हणून ती एवढी मोठी बिल्डिंग त्या काळात संत गाडगे बाबांनी बांधली. आणि नंतरच्या काळामध्ये बघा संत गाडगे बाबा आणि बाबासाहेब जेव्हा सोलापूरच्या दौऱ्यावरती होते तेव्हा बाबासाहेबही पंढरपूरला आले. सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा झाल्या, बऱ्याच ठिकाणी राहिले, वास्तविक केलं बाबासाहेबांनी. हा रेल्वे मार्ग पण होता, मद्रास रेल्वेनं बाबासाहेब यायचे, वाडीला पण उतरायचे, उतरलेले आहेत बाबासाहेब. तर मग बाबासाहेबांची आणि गाडगे बाबांची भेट झाली पंढरपुरामध्ये पुन्हा एकदा. आणि जवळपास मला वाटतं 1939 ला काहीतरी ती जी धर्मशाळा येणाऱ्या हरिजन लोकांसाठी राहण्यासाठी म्हणून गाडगे बाबांनी बांधली की नाही, तर बाबासाहेबांचं शैक्षणिक कार्य जेव्हा गाडगे बाबांना समजलं, माहीत झालं, तेव्हा संत गाडगे बाबांनी या पंढरपुरातील ती त्यांनी बांधलेली, लोकांच्या दानातून बांधलेली धर्मशाळा बाबासाहेबांना दान दिली. हा एक अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे बघा. तिथे आम्ही गेलो आणि फार आनंद झाला बघा. बाबासाहेब जे हॉस्पिटलमध्ये, गाडगे बाबा जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते बघा. तुमचा मुलगा कोणाचा तरी आहे जे हॉस्पिटलमध्ये आता तिथे मुख्य हुद्द्यावरती काम करतो डॉक्टर म्हणून आईचा. तर ते जे हॉस्पिटलमध्ये संत गाडगे बाबा ऍडमिट होते बघा, तेव्हा
तेव्हा बाबासाहेबांना दिल्लीला जायचं होतं, पण जेव्हा बाबासाहेबांना समजलं की गाडगे बाबा ऍडमिट आहे, शेवटची घटका मोजत आहे जे हॉस्पिटलात, तर बाबासाहेब गाडगे बाबांना भेटण्यासाठी गेले, 2 घोंगड्या घेऊन गेले बा. तर ते संत गाडगे बाबा होते, ते घोंगडी बिबडी तर ते वापरायचे ना, तर बाबासाहेब घोंगडी घेऊन गेले होते. तर संत गाडगे बाबांची जेव्हा भेट झाली तेव्हा बाबांनी तिथे पण त्यांना एक कागदपत्र वगैरे जे आहे संत गाडगे बाबांनी बाबासाहेबांकडे सुपूर्द केले. माझी प्रकृती बरी नाही, पण तुम्ही कशाला आले बाबा इथे, तुमचा वेळ लय किमती आहे, असं तसं म्हणून बघा त्यांचा संवाद आहे. भाऊराव पाटील आणि संत गाडगे बाबा आणि बाबासाहेबांचा एक फोटो आहे बघा इथं काढलेला. बऱ्याच लोकांच्या घरी तो फोटो बघा, त्रिमूर्तीचा फोटो. एकदम महापुरुष होते हे सगळे तिघेही जण. समाज परिवर्तनाचं कार्य त्यांनी केलं. तर तिथे आम्ही गेलो बघा, ती इमारत पाहिली आम्ही आणि आम्हाला फार आनंद झाला. आणि त्यानंतर मग 22ला इथे गावामध्ये आलो. आईची फार इच्छा होती. तर हे सांगत होतो यासाठी की भगवंताने सांगितलं की चो मनुष्य पटी लाभ, मनुष्याचा जन्म प्राप्त करणं कठीण आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले मरणाराचं जिवंत राहणं कठीण आहे. तुम्ही पैसे किती लावा, समजा लोक लावतात की बघा, कोणी आजारी जर पडलं तर लोक पैसे लावू शकतात कधी कधी जे लावतील ते, परंतु जर मृत्यू फिक्स असेल, ठरलेला असेल त्यांच्या कर्मविपाकानुसार किंवा आरोग्यानुसार, तर त्या मरणाला कोणी रोखू शकते? रोखू शकते? कोरोनामध्ये किती लोक मेले बघा. आजही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर कधी जाऊन पाहत असाल तर पैसे लावायला लोक तयार असतात, पण जर मृत्यूच्या दाढीतून ते परत येऊ शकत नाही अशी परिस्थिती असेल तर त्यांना कोणी मृत्यूच्या दाढीतून परत आणू शकत नाही. हे भगवंताचं 2500 वर्षांपूर्वीचं वचन आहे. किच्चंग मच्चान जीवितं. किच्चंग म्हणजे कठीण, मच्चानंग म्हणजे मरणाराचं, जीवितं म्हणजे जिवंत राहणं. म्हणजे जेव्हा कधी ज्या क्षणाला ज्यांच्या वाट्याला मरण येणार आहे त्याला कोणीही थांबू शकत नाही. म्हणून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. काय म्हणाले भगवान? जिथे जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे. मृत्यू थांबवता येत नाही. जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे. आणि जिथे जन्म आहे तिथे माथारपण आहे. जिथे जन्म आहे तिथे माथारपण आहे आणि जिथे जन्म आहे तिथे दुःख आहे. तुमच्यात बसलेले असो की कोणी असो, या जगातलं दुःख प्रत्येकाच्या वाटेला आहेच आहे. फक्त दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण हे कमी जास्त आणि वेगवेगळं आहे. परंतु इथे बसलेला असो की कोणी असो, प्रत्येक जण दुःखी आहे बघा. आता तुमचे चेहरे जर वाचले तर सगळेच काय असे प्रसन्न मोड मध्ये बसलेले नाही. आता हे सांगताना पण हे आपल्याला लागू होणार गणित असेल तर त्या विश्वास जाते बघा माणूस. खरंच गड्या, खरंच गड्या. कारण ते फील होते ना बरोबर. शब्द कानावरती जेव्हा पडतात तेव्हा ते हृदयापर्यंत जातात, ते ब्रेनला जातात आणि ते फील करतात. मग ते अरे खरंच गड्या आपल्या घरचं कोणी गेलं. भगवंताचं वचन आहे की मरणारे जिवंत राहू शकत नाही. भगवान म्हणाले गड्या की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दिवस एक टप्पा येतो, तारुण्य संपते आणि म्हातारपण भोगावं लागते. हे भगवंताचं वचन आहे. भगवंताने सांगितलं की हे जीवन आहे, परंतु एक दिवस आपण आजारी पडू शकतो. आणि त्यामुळे बघा भगवंत म्हणाले आपले की शरीर या जीवनाकडे कसं पाहावं. मनुष्य असा आहे की प्रत्येक जण मरणार आहे, परंतु अहंकार, लोभ, मोह, ईर्ष्या, संशय, नको नको ते अवगुण एवढे चिपकलेले असतात आणि मनुष्य असा जगतो जसा काही कधी मरणारच नाही. कसे जगतात लोक? जणू काय आपण कधी मरणारच नाही, लोकच मरणार आहे आणि आपण असेच राहणार आहे. अमृत पिऊन आले जसे काय. आहे का कोणी बसलेला आपल्यापैकी अमृत पिले आणि 200-300 वर्ष बा मी जगणार आहे आणि बाकीचे जाणार आहे? काय आहे कोणी? जातीला तरी लेबल लागले का एखाद्या? बाई बौद्ध आहेत जास्त वर्ष जगणार आहे आणि बाकीचे कोणते दुसरे आहेत ते कमी जगणार आहे, किंवा बौद्ध आहेत हे कमी जगतील आणि बाकीचे जास्त वर्ष जगतील. असं काही गणित आहे का? काही गणित नाही. श्रीमंत असो गरीब असो, स्त्री असो पुरुष असो, आपल्या नावासमोर कोणत्याही जातीचं लेबल लावणारे असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, संत महापुरुष धर्मगुरु सर्वसामान्य ग्रहस्थ कोणीही असो, मरण हे कोणालाही चुकलेलं नाही. कारण मरण हे अटळ आहे. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवान म्हणाले शरीर हे नाशवंत आहे. शरीर कसं आहे मनुष्याचं? मनुष्याचंच नाही सगळ्या प्राण्यांचं शरीर नाशवंत आहे. कारण हे वरचं जे दिसते असं तरुणपणामध्ये थोडंफार दिसते असं बरं,
आणि याला सजावट केल्यावर तर अजूनच भारी दिसते हे. कारण लग्नात आम्ही जातो कधी कधी पाहतो तर ते काय लावते लेप कोणकोणते, नवरी नवरदेव बापा विचारूच नका. ओरिजिनल पाहिले तर वेगळेच होते ना, आता ते लावून येतात काय काय ते स्टेजवर लग्नाच्या, ते भलत्याचे सलतेच दिसते. आता ते काय काय लावलंय म्हणे बापा, या पत्नाला काय लावते म्हणे, या नखाला काय काय लावते म्हणे, आणि विचारूच नका कुठं काय काय लावते ते, आणि ते वेगळे दिसतात बघा. आणि म्हणून भगवंत म्हणाले की हे वरून दिसते असं, पण हे जर समजा कुठं जखम बिखम काही झाली की त्याच्यातून सारी गंदगी आणि गंदगीच निघते बघा. हे घाणीचं माहेर घर आहे म्हणाले शरीर. कसं आहे म्हणाले, शरीर हे घाणीचं माहेर घर आहे, 9 छिद्रांमधून घाण निघते, हे भगवंताचं वचन आहे. शरीराला किती छिद्र सांगितले भगवंतानं आपल्या, 9 छिद्र आहेत आपल्या शरीराला, आणि त्या 9ही छिद्रांमधून सातत्याने घाण निघत असते, गंदगी निघत असते. म्हणून भगवान म्हणाले याच्याबद्दलचा अहंकार जो काही गर्व आहे तो बाळगण्यात काही अर्थ नाही. म्हणून शरीर नाशवंत आहे, ते कायम स्वरूपी आपल्याला साथ देऊ शकत नाही. आपलंच जरी असेल तरी ते कधी धोका देईल हे काही सांगता येत नाही. म्हणून शरीर नाशवंत आहे. त्यानंतर भगवंतानं सांगितली दुसरी गोष्ट, सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी क्षणिक आहेत. काय म्हणाले भगवान, सुख आणि दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, कोणाच्या नाही असं काही म्हणता येणार नाही. सुखही वाट्याला येते आपल्या आणि दुःखही वाट्याला येते. असं आहे का कोणी की सुखच सुख वाट्याला आहे दुःखच नाही आहे म्हणता का कोणी? अहो कोणीच नाही असं. दुःखच दुःख वाट्याला आहे आणि सुख नाही असं तर कोणी आहे का? कोणी नाही आहे. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. भगवंताचं वचन आहे. आणि हे सुख आणि दुःख सुद्धा क्षणिक आहे. सुख आलं की माणूस नाचते आणि दुःख आलं की रडत बसते. भगवान म्हणाले सुख आल्यावर नाचतही बसू नका आणि दुःख आल्यावर रडतही बसू नका. फक्त त्या सुखाकडे दुःखाकडे जाणीवपूर्वक पहा, सावधपणे पहा, सतर्कतेने पहा आणि स्वतःच्या मनाला सांगत राहा की सुखही कायम नाही आणि दुःखही कायम नाही. सुख येते आणि त्याच्या मागोमाग दुःख आपल्याला गाठते, दुःख येते त्याच्या मागोमाग सुख आपल्याला गाठते. कधी कोणाच्या जीवनामध्ये सुख येईल आणि कधी कुणाच्या जीवनामध्ये दुःख येईल, कधी कुणाच्या वाट्याला किती दिवसांपर्यंत किती वेळेपर्यंत सुख राहील आणि कधी कुणाच्या वाट्याला किती वेळेपर्यंत सुख दुःख राहील हे जरी निश्चित सांगता येत नाही. परंतु भगवान म्हणाले सुख आणि दुःख हे क्षणिक आहे, त्याला भाळून जाऊ नका, त्याच्यामुळे दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. हे परिवर्तनाच्या सिद्धांतात मोडते. आणि तिसरी गोष्ट भगवंताने सांगितली, इथे कायम स्वरूपी आपलं काहीच नाही आहे. काय म्हणाले, हकीकत मध्ये कायम स्वरूपी आपलं म्हणण्यासारखं काहीच नाही. त्याला अनात्मवाद म्हटले भगवान बुद्ध. मी आणि माझं म्हणण्यासारखं इथे काही नाही. मग ती संतती असो, संपत्ती असो, शरीर संपत्ती असो, धन संपत्ती असो, तारुण्य असो, सत्ता कारभारपणा असो की अजून काही असो, कायम स्वरूपी मालकी आपली कशावरही नाही. हे दाता आपलेच, एक दिवस पडणार म्हणजे पडणार. कोणतंही मंजनन कोणतंही पेस्ट वापरा, हे केस तारुण्यात काळे आहे, एक दिवस येणार ते पांढरे नाही झाले तर काय राहील? पहा त्या आईकडे, एक केस काळा राहिला नाही. किती पॉलिश लावा बापाले, कोणती कोणती पॉलिश लावतात. काही लोक खालचे पांढरे वरचे काळे, असे काही काही लोकांचे केस बघ. सांगतो यासाठी की ह्याच्यावरती आपला मालकी हक्क चालत नाही. कोणत्या किरमा पावडर किती काय काय लावा, एक दिवस सुरकुत्या पडणार म्हणजे पडणार. याला किती जपा, याचा अर्थ असा नाही की जपू नये, जपाव. कारण जपल्यावर रंगरंगोटी केल्यावर याला थोडस काय म्हणू त्याला, एखादं घर असते बघा जुनं झालेलं, पण त्याचं रिनोव्हेशन केलं, त्याला नवे पण जर आणलं तर ते व्यवस्थित दिसते, ते अजून त्याची मजबूती त्याचं आयुष्य वाढते. तसं थोडंफार वाढू शकते, पण असं नाही की ते अजून 100-150 वर्ष वाढेल म्हणून. म्हणून बघा, गुडघे कामातून जाणार म्हणजे जाणार, कंबर कामातून जाणार म्हणजे जाणार. आपलंच सगळं काही खातो, पण कधी कधी वेळ अशी येते की पचतच नाही म्हणते. सगळं काही व्यवस्थित आहे म्हणते पण झोपच येत नाही म्हणते. म्हणजे हे जीवन असं सांगितलं भगवंतानं की कायम परमनंट इथे आपला कशावरही मालकी हक्क नाही आहे. या जीवनाला तुम्ही पहा म्हणाले भगवान. आणि त्यासाठी मरणानुसती भगवंताने सांगितली बघा.
म्हणजे मरणाचं स्मरण करत राहा की मी पण मरणार आहे, एक दिवस असा येईल मी पण मरणार आहे. आणि जे लोक मरणाची स्मृती करतील, मरणानुसती करत राहतील, भगवान म्हणाले त्यांना मरणाची भीती वाटणार नाही. फरक काय होईल? मरणाची भीती वाटणार नाही. आणि मग ज्यांच्यात भीती नाही ते सजगतेने, सावधतेने, आनंदाने, सुखाने, प्रसन्न चित्ताने जीवन जगू शकतात आणि या जीवनाचा ते यथेच्छ उपभोग घेऊ शकतात. आणि त्यासाठी आपल्याकडे असावी लागते ती भगवंताच्या धम्माच्या संघाच्या प्रती श्रद्धा. बुद्ध धम्म माणसाला आशावादी बनवतो बघा. धम्माचं आचरण माणसाला आशावादी बनवते बघा. इथं त्या 2-4 महिला आमच्या आल्या बघा, त्यांच्या गावामध्ये भंतेजीचं प्रवचन ऐकून आणि ते काय काय फेकलं म्हण घरातलं बाबा. हे आमचे जगताप साहेब खराडीला पुण्यामध्ये राहतात, त्या आणि फलटणचे आहेत. तर ते त्यांची आई काय काय पाळत होते, ते घर काय काय होतं म्हणे त्यांच्या त्या घरामध्ये. आणि नंतर मग ते ब्रेन वॉश केलं म्हणतात, ब्रेन वॉश केलं त्यांचं बुद्धवाणीच्या द्वारे. आणि आता म्हणाले की भंतेजी वेळ द्या आम्हाला, बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी बाकीचा जे काही कचरा होता फेकून दिला, आता भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापित करायची. तर हे परिवर्तन जे आहे, विचारांचं परिवर्तन, हे बुद्धाच्या धम्माशिवाय, भगवंताच्या उपदेशाशिवाय, धम्म देसनेशिवाय, धम्म श्रवण केल्याशिवाय येऊ शकत नाही. पटाचाराचं दुःख असंच संपलं का? किसा गौतमीनं स्वतःचं दुःख असंच ती विसरली का? बुद्धाच्या वचनाचा, उपदेशाचा त्याला आधार होता बघा. अंगुलीमाल डाकू असलेला भिक्खू असाच बनला का तो? बुद्धाचा उपदेश ऐकून, बुद्धाच्या विचारांवर प्रभावित होऊन, श्रद्धा ठेवून तो स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलं आणि जीवनाचं सोनं करून घेतलं बघा. आणि म्हणून जीवनाचं सोनं करून घेता आलं पाहिजे. आणि त्यासाठी या मरण धर्माला सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आपण बुद्ध वचनाला आपण श्रवण सातत्याने केलं पाहिजे. धम्मदेसना आपण सातत्याने श्रवण करू शकलो पाहिजे. आणि त्यासाठीच बघा आपलं दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. मोबाईलवर, घरी टीव्हीवर प्रवचन सातत्याने ऐकले पाहिजे. कारण बुद्धाची वाणी जर सातत्याने ऐकत राहाल तर जे लोक दुःख 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 करतात की नाही, ते नाही दुःख मुक्त झाले तर काय राहिलं? कितीतरी उदाहरणं आहेत बघा भगवंताच्या काळातले आणि आताची सुद्धा, की बुद्धाची वाणी ऐकल्यावर आशावाद निर्माण होतो आणि लोक दुःख विसरून जातात. आणि म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही धम्मदेसना ऐका. वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या विषयाला धरून धम्मदेसना असतात. आम्ही औरंगाबाद मध्ये राहत असताना आता येणाऱ्या 26 जानेवारी 2026 ला ही युनिक तारीख आहे आणि आम्ही द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं निर्माण करीत आहोत, बांधकामाला सुरुवात करीत आहोत. तेव्हा 26 जानेवारी 2026 ला आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचा भूमिपूजन समारंभ असणार आहे. 4 माळ्याचं ते विहार आहे, ज्यामध्ये मेडिटेशन हॉल, ध्यान साधना सभागृह असणार आहे, बुद्ध विहार असणार आहे, पाली लँग्वेज स्टडी सेंटर असणार आहे त्यामध्ये. त्यानंतर भिक्खू निवास असणार आहे, साधकांसाठी निवास असणार आहे, ई लायब्ररी असणार आहे, वाचनालय असणार आहे, अभ्यासिका असणार आहे. या सगळ्या सुविधांनी युक्त असलेलं बुद्ध विहार एक द ग्रेट हॅपीनेस टॉवर म्हणून औरंगाबाद मध्ये आपण निर्माण करत आहोत. त्याच्या प्रत्यक्ष बांधकामास येणाऱ्या 26 जानेवारी 2026 ला आपण सुरुवात करतोय. आपण त्याचेही साक्षीदार बनावेत आणि स्वेच्छेनं ज्यांना कुणाला इच्छा होईल बाबासाहेबांच्या आदर्श बौद्ध समाज निर्मिती कार्यामध्ये सहकार्य करण्याची, तर ते मटेरियलच्या माध्यमातून म्हणा किंवा पैशांच्या माध्यमातून म्हणा, या बांधकामासाठी स्वेच्छेनं सहकार्य करू शकतात आणि महान पुण्याचे भागीदारी बनू शकतात. ही एक सूचना आपणास देऊन आम्हाला इथे आपल्या गाडी आईनं निमंत्रित केलं. तुमच्याशी संवाद साधण्यासाठीची ही संधी उपलब्ध करून दिली. हे धम्मदान आम्ही तुम्हाला देऊ शकलो, आमचंही पुण्य याच्यामध्ये आहे. आणि तुमच्याही परिवर्तनासाठी बुद्धाचा उपदेश तुमच्या कामी पडो, अशी एक मंगल आणि मुदित कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम् रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम् रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम्
रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते। बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः। सूचना आहे सर्वांना, खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो। निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात। एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही। हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत। ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे। तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात। तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल। The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि।